नमस्कार मंडळी, सात्विक रेसिपी अँड होममध्ये आपल्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत. आज आपण कोजागिरी पौर्णिमा म्हटलं की मसाले दूध आलंच, तर चांदण्याच्या प्रकाशामध्ये हा मसाल्या दुधाचा आनंद घेण्याची आपली पारंपरिक पद्धत आहे. तर आज आपण कोजागिरी पौर्णिमेसाठी मसाला दूध कसे बनवायचे ते पाहणार आहोत. त्यासाठी लागणारा मसाला आपण अगदी कमी साहित्यामध्ये घरीच बनवणार आहे. स्वादिष्ट छान असा हा मसाला कसा बनवायचा ते पाहूया. इथे आपण बदाम घेतलेले आहेत 10, काजू, पिस्ता, केशर, साखर. आपण इथे अखंड वेलची घेतलेली आहे, त्याची आपण पावडर बनवून घ्यायची आहे. आणि चारोळी सुद्धा घेतलेले आहेत. इथं मी अगदी कमी दूध घेतलेले आहे, 1 लिटर. आता आपल्याला हे सर्व तुम्ही थोडंसं गरम करून घेतलं तरी चालेल, किंवा असंही कच्चं मिक्सरला बारीक वाटून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता आपण यामध्ये अर्धी वाटी साखर टाकायची आहे. यामध्ये आपण हे चारोळे, बदाम, वेलची सर्व टाकून मिक्सरला बारीक जाडं-भरडं वाटून घ्यायचं आहे. जास्त बारीक पावडर नाही करायची, थोडंसं जाडच ठेवायचं आहे. आता आपण याची ही पेस्ट बनवून घेतलेली आहे, या पद्धतीने पावडर. त्यानंतर इथे आपण दूध गरम करायला ठेवलेलं आहे. हे दूध बनवण्यासाठी दूध हे म्हशीचंच घ्या. गाईचं दूध पातळ असतं आणि ते आटण्यासाठी खूप वेळ लागतो, म्हणून दूध हे म्हशीचंच घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये टाकलेले आहे जायफळ आणि वेलची पावडर, आणि त्यानंतर केशरच्या काही काड्या इथे आपण टाकलेल्या आहेत. जो मसाला बनवून घेतला होता त्यामधला 3 चमचे मसाला आपण या दुधामध्ये टाकायचा आहे. म्हणजे दूध एकदम घट्ट होतं, असं एकदम पातळ होत नाही. आता याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे. यामध्ये केशरचा रंग उतरतो आणि दुधाला थोडासा पिवळसर असा कलर येतो. दूध उतू जाऊ नये म्हणून ह्यामध्ये अशी पळी टाकून ठेवायची, म्हणजे दूध बराच वेळ उकळत राहिलं तरी बाहेर येण्याची शक्यता कमी असते. जर तुमच्याकडे पळी नसेल तर एखादी छोटी प्लेट, वाटीसुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकता, म्हणजे हवा अगदी सहज ट्रान्सफर होते आणि दूध आपलं उतू जात नाही. या पद्धतीने अगदी 2 मिनिटांमध्ये आपलं हे मसाला दूध बनवून तयार आहे. तुमच्याकडे कशा पद्धतीने मसाला दूध बनवतात ते कमेंट करून नक्की सांगा. बाय बाय.